सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर उन्हाळी वाळवणामध्ये मी बनवलेत हे नाचणीचे पापड. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, कॅल्शियम असतं आणि नाचणी पचायलाही खूप हलकी असते. तर अशी ही आरोग्यदायी नाचणी आपल्याला वर्षभर खाता यावी, तर ह्यासाठी हे नाचणीचे पापड बनवलेले आहेत. तर नाचणीचे पापड बनवण्यासाठी मी 1 किलो नाचणी घेतलेली आहे आणि मी ही नाचणी 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. सुरुवातीला मी ही नाचणी चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नाचणीमध्ये पाणी ओतल्या ओतल्या जी पोकळ नाचणी आहे ती अशी वरती आलेली आहे, तर ती नाचणी मी काढून टाकणार आहे. त्याचप्रमाणे नाचणीमध्ये धुळे असते बघा, हे थोडंसं पाण्याचा कलरही बदललेला आहे. तर आता 1-2 पाण्याने मी ही नाचणी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता चांगलं पाणी टाकून मी ही नाचणी भिजत घातलेली आहे. आणि रोजच्या रोज पाणी बदललं म्हणजे नाचणीचा वास येत नाही आणि पापडांचाही वास येत नाही. त्याच्यामुळं मी रोजच्या रोज ह्या नाचणीतलं पाणी ना बदलून घेणार आहे. आज नाचणी भिजत घातल्याचा दुसरा दिवस आहे आणि नाचणीवरती बघा, हे बघा जी ना पोकळ नाचणी आहे ती वरती आलेली आहे आणि पाण्यालाही असा फेस आलेला आहे. तर जे वरचं पाणी आहे ते मी काढून घेणार आहे. असं मी रोजच्या रोज म्हणजे उद्याही असंच पाणी मी बदलून घेणार आहे. नाचणी भिजत घातल्याचा आज तिसरा दिवस आहे आणि नाचणी मी 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली आहे. तर आता आहे ना एका कापडावरती आहे ना म्हणजे सुती साडीवरती मी ही नाचणी वाळत घालणार आहे. उन्हामध्ये ही नाचणी वाळत घातली तरी चालते, पण मी ना आता इथं फॅनच्या हवेखालीच ही नाचणी ना वाळून घेणार आहे. घरामध्येच फॅनच्या हवेखाली नाचणी मी वाळवून घेतलेली आहे आणि नाचणी आता छान अशी वाळलेली आहे. नाचणी मी बारीक छोट्या गिरणीवरती करणार आहे, पण ज्यांच्याकडे छोटी गिरणी नसेल तर त्यांनी मिक्सरवरती नाचणी बारीक करून घेतली तरी चालते. मिक्सरचं छोट्या भांड्यामध्ये थोडी थोडी नाचणी टाकून बारीक करून घेतली तरी नाचणी लगेच बारीक होते. तर ना ज्वारीचं पीठ ज्या चाळणीने दळलं जातं तर त्या चाळणीने ना मी नाचणी दळून घेणार आहे. तर मी ही नाचणी आता गिरणीमध्ये टाकलेली आहे आणि मी आता नाचणी बारीक करून घेतलेली आहे. इथं मी नाचणीचं पीठ चाळून घेणार नाही. नाचणीचं पीठ चाळून घेतलं म्हणजे त्याच्यावरती जो चाळ निघतो त्या चाळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. आणि नाचणी तशी मी घरच्याच गिरणीमध्ये दळून घेतलेली आहे, त्यामुळे मी काय त्याचा चाळ वगैरे काढलेला नाही. तर आता मी ही नाचणी मोजून घेतलेली आहे आणि एक कुकरचा डबा आणि 1 वाटी एवढं नाचणीचं पीठ झालेलं आहे. नाचणीचं पीठ मोजून घेतलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती पाणी ठेवायचं आदनासाठी. त्यामुळं मी हे नाचणीचं पीठ आहे ना मोजून घेतलेले आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. 1 कुकरचा डबा वतलेला आहे आणि आता ही 1 वाटी वतलेली आहे आणि झाकण ठेवून मी आता हे पाणी उकळून घेणार आहे. पापडामध्ये घालण्यासाठी मी घेतलेले हे मोठं मीठ, त्यानंतर 4 चमचे जिरं घेतलेले, भरपूर असं तीळ घेतलेले, अर्धा चमचा हिंग घेतलेले आणि 1 छोटा चमचा पापड खार घेतलेला आहे. पापड खारही खारट असतो आणि मीठही खारट, त्यामुळं मीठ घालताना जेवढं आवश्यक आहे तेवढंच मीठ घालायचं. आणि भरपूर असं तीळ, पापडामध्ये तीळ खूप छान लागतं. तीळ घातलेले पापड भरपूर छान लागतात. तीळ पौष्टिकही असतं आणि तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट घालू शकता, पण मी काही इथं पापडामध्ये लाल तिखट घातलेलं नाही. इथं पाण्यालाही खळखळ अशी उकळी आलेली आहे. आता ह्या उकळीमध्ये मी जे घेतलेले तीळ, जिरं, पापड खार हे सगळं टाकून घेतलेले आणि अजून छान अशी उकळी आली हे टाकल्यानंतर की त्याच्यामध्ये मी आता हे पीठही टाकून घेत आहे आणि पीठ टाकून घेतल्यानंतर मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवलेले. थोडंसं पाणी आहे ना पिठाच्या वरती आलेलं आहे आता आणि त्यानंतर आता मी आहे ना हे पीठ हाटून घेणार आहे. पीठ मोजून घेतलं होतं आणि तेवढंच पाणी ठेवलं होतं, त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण अजिबात कमी पडत नाही, एकदम बरोबर असं पाणी होतं. पण चुकून समजा पाणी जर कमी पडलं तर मग आहे ना थोडंसं उकळलेलंच पाणी करायचं आणि तेच पिठामध्ये घालायचं, पण शक्यतो पाणी अजिबात कमी पडत नाही, एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं. आणि आता आहे ना मी पीठ आहे ना ह्या उकळलेल्या पाण्यामध्येच ना छान असं हाटून घेतलेले आणि थोडंसं पीठ थंड झाल्यानंतर मग मी खाली घेऊन पीठ असं छान मळून घेणार आहे. पण आता सध्या तरी आहे ना मी हे असं हाटून घेतलेले.
आणि आता पीठ खूप गरम आहे, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर मग मी पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे आणि त्यानंतर पापड बनवून घेणार आहे. इथं हे पीठ थोडं कोमटच आहे, म्हणजे जास्त थंड झालेलं नाही. पण आहे ना, आता मी ना हे पीठ परातीमध्ये काढून घेतलेले आणि मी असं हे छान मळून घेतलेले. पीठ चांगलं मळलं म्हणजे एकजीव झालं म्हणजे व्यवस्थित पापडही होतात. त्याच्यामुळं असं परातीत काढून ना छान असं मळून घेतलेले हे पीठ मी. एकसारख्या आकाराचे पापड होण्यासाठी पिठाचा मी एक गोळा घेतलेला आहे आणि छान असा त्याचा रोल बनवून घेतलेला आहे आणि एकसारखं चाकूने ना मी असे गोळे कापून घेतलेले आहेत. त्याच्यामुळं पापड एकसारखे होतात. पापड बनवण्यासाठी पापडाची माझ्याकडं मशीनही आहे, तर मी पापडाच्या मशीनला आहे ना तेल लावून घेतलेले आणि आता मी त्याच्यावरती काही पापड बनवलेत. सगळेच पापड मी ह्या मशीनवरती नाही बनवले, कारण आहे ना मशीनपेक्षा मला आहे ना प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड बनवायला खूप सोपं गेलं. त्याच्यामुळं मी बाकीचे जे पापड आहेत ते प्लॅस्टिकच्या कागदावरतीच बनवलेत. थोडेसेच पापड मी ह्या मशीनवरती बनवलेत. पापड बनवण्यासाठी जाड असा हा प्लॅस्टिकचा कागद मी चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदालाही मी तेल लावून घेतलेले आणि त्याच्यावरती गोळा ठेवल्यानंतर बेलण्याने थोडासा हलका पसरून घ्यायचा आणि त्यानंतर हातानेही पसरून घेतला आणि गोल आकार दिला की त्याने पापड चांगले तयार होतात आणि पटपट होतात. त्यामुळं मला मशीनपेक्षा प्लॅस्टिकच्या कागदावरतीच पापड मी बाकीचे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती पटपट पापड तयार झालेले. ज्यांच्याकडं म्हणजे मशीन नसेल तर त्यांनी प्लॅस्टिकच्या कागदावरती असे पापड बनवून घेतले तरी चालतात आणि खूप पटकन होतात. हे असे मी नाचणीचे पापड बनवून घेतलेले आणि त्यानंतर कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले. एक दिवस कडक उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आणि नाचणीचे पापड आता तयार झालेले आहेत.